स्पर्धेची आजचं पहिलं सकाळचं सत्र आहे त्यामुळे थोडीसे उशिरा प्रेक्षक पाहायला मिळतील परंतु जिथे नजर पोहोचेल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतंय कारण ही खासियत आहे मसला प्रीमियर लीग या स्पर्धेची एक क्वालिटी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये एक ऐतिहासिक स्पर्धा संपूर्ण स्पर्धा या अर्थात संपूर्ण सर्वांचं लक्ष वेधून घेतल्या स्पर्धेनं कमी कालावधीमध्ये देखील चांगली स्पर्धा एन्जॉय करताय या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली कल्पेश आणि त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय स्टेट डाऊन द ग्राउंड दोन्ही क्षेत्ररक्षणच्या मधोमध चेंडू आघाताच्या बाहेर निघून गेला पहिल्याच बॉल वरती सेन्सिबल क्रिकेटनं सुरुवात केली डिजिटल डावाला सुरुवात केली पहिल्याच बॉल वरती चौकारानं श्री गणेश केलं नाव आहे कल्पेश जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाले अगदी दोन्ही क्षेत्ररक्षणच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी याही वेळी फटका चांगला आहे मिस्टम स्ट्रोक राहिला बॅटच्या पट्ट्यात आला नाही एकच धाव या धाव चेंडू वरती पाहायला मिळेल सोमजाई माता त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय सर्वेश 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सॉरी चुकीची दुरुस्ती आयुष 11 यावेळी खोदून काढलाय यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी क्रिकेटमध्ये हेच सांगतं क्रिकेटचं सूत्र आणि क्रिकेटचं तंत्रमंत्र हेच सांगतं क्रिकेटमध्ये दोन्हीच वस्तूला अर्थात दोन्ही चीजूला सन्मान दिला जाता अर्थात एक यॉर्कर आणि दुसरा सर सचिन रमेश तेंडुलकर यावेळी चांगला आहे बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लॉटर पाहायला मिळालं जिथं हा पण जॅक करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा परंतु बॅटर चेंडूचा कुठला संपर्क होत नाही याही वेळेस कमबॅक करतोय व्हेरिएशन करतो या बॉल वरती नाव आहे षटक क्रमांक पहिलं यावेळी सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची लीडिंग एज खराब स्ट्रोक सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रॅक्शन करणार नाही चुकी झटका क्रमांक पहिला हादरा क्रमांक पहिला सोमजाई माता या टीम्सला विकेटचे पतन सोमजाई माता या टीम्सला हादरा क्रमांक पहिला खराब स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाली बॅटची लीडिंग एज घेतल्यानंतर ते टेस्ट सिलेक्शनचा वेध घेऊन एज सिलेक्शन कुठलीही चुका करताना पाहायला मिळाली नाही अगदी पहिलाच विकेटचे पतन बॉलर अर्थात षटक क्रमांक पहिला हाताळतोय प्रफुल बॉलिंग ट्रॅक वरती अर्थात कल्पेश आणि आयुषची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती कल्पेशला परतीचा इशारा दिला न्यू बॅटर इन होईल मैदानाच्या आतमध्ये अर्थात प्रदीप न्यू बॅटर इन होईल अर्थात कल्पेशची जागा घेण्यासाठी आयुष आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रायटी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिर्वाय अगदी हवी असते कारण प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण साधण्याचं काम अर्थात गोलंदाजाला दिला जात असतो यावेळेस फटका फसला होता परंतु लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय एक दुसऱ्याच वन बाउन्स वरती बॉल कॅरी केला एकच धाव कन्वर्ट केली झाली याही बॉल वरती याही बॉलने सिंगल देईल सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचेल अर्थात ऑन स्कोर बोर्ड वरती 7 धावा षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात येईल पहिल्या षटकाराच्या अखेरीस एक गाडीच्या मोबदल्यावरती सोमजाई माता टीम्स धाव फरक आहे अर्थात गुण ताळेकेवरती 7 धावा तीन षटकाची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गाडीच्या मोबदल्यावरती सोमजाई माता
7 धावांवरती येऊन पोहोचले. अगदी चांगली सुरुवात आपण नेहमीच म्हणतो वेल बेगिनिंग्स हॅपन, ज्याची सुरुवात त्याची शेवट देखील चांगला होतो. इथे शेवट कुठल्या टीमचा होतोय चांगला ते देखील पाहायला मिळेल. 18 चेंडूंचा हा उर्वरित सामना पाहायला मिळेल. अर्थात पहिलं षटक संपला. 1.00 खेळ संपुष्टात आलाय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अडीच राईट ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. प्रोटेक्शन आहे. चांगली क्षेत्ररक्षण देखील झालं. एकच धाव कन्वर्ट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट. एकच धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला, अर्थात आयुष आणि त्याच्या सोबतीनं प्रदीपला. प्रदीपच्या बॅटमधून हा सुसज्ज स्ट्रोक देखील पाहिला. एक सिंगल देऊन गेला या बॉलवरती. अनिश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू पेच करत असताना तेज तरार भन्नाट वेग होता या बॉलवरती. याही बॉलवरती कशा धाटण्याची फटकेबाजी पाहायला मिळेल. लो बॉल होता त्याला उडवला, फेकून दिला. दाढीचा मॅग्निफिशंट फंटास्टिक आउट ऑफ द पार्क षटकार. आयुषच्या बॅटमधून एक भव्यता दिव्यता षटकार. कालच्या दिवसाची आठवण करून दिली या षटकारानं. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला होता या मैदानाच्या आतमध्ये, कारण 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकणारा एकमेव सितारा, अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये नाव आहे आयुष. आगरवाडाचा हा सितारा अगदी चमचमणारा ठरला कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये देखील दमखम दाखवायला सुरुवात केली. आणि पहिल्याच बॉल वरती याही वेळी आडव्या बॅटने ऑन साईडला प्रोटेक्शन आहे, पण चेंडू आकाशाच्या बाहेर निघून जाईल. 1 बाउंड सीमारेषा पार. दिल मांगे मोर्स रन मिळतील 4. 4-4-4. 18 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात त्या चौकाराच्या मदतीनं. अर्थात अनिशच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. नाव आहे आयुष. आयुष 11चा सितारा. आगरवाडा गावचा हा चमचमणारा सितारा कालच्या दिवसामध्ये याही खेळाडूंना प्रभावित केलं. 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकणारा सोमजाईचा हा सितारा पुन्हा एकदा बॅट पट्ट्यात आलाय. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. सिक्सर आयुषच्या बॅट मधून. जबरदस्त फटकेबाजी, ज्याची टायमिंग अद्भुत आहे. अविश्वसनीय खेळासाठी जाणला जातो. तो मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवतोय. अगदी अनिशच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेत असताना मैदानाच्या आतमध्ये याही वेळी फटका चांगला आहे. बॅट मधून आला सुंदर सावून. बॉल करतोय हवाई सफर आउट ऑफ द ग्राउंड. आयुषच्या बॅट मधून दर्जेदार सिक्सर. आयुष नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवत असताना अगदी आयुष 11 या टीम्सला दमखम दाखवत असताना नाव आहे आयुष. आयुष 11च्या विरोधात खेळत असताना आयुष हा बॅटर देखील. फटका फसला. चेंडूच्या खाली प्रोटेक्शन आहे. टिपला झेल संपवला आयुषचा खेळ. गेल्या चेंडूवरती मी काय केलं हे महत्वाचं नाही, या बॉल वरती मी काय केलं हे चित्र दाखवत असताना बॉलिंग करत असताना अनिश ठरलाय एक चांगला गोलंदाज. आयुष वादळ मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवत असताना अगदी माघारी परतवलाय. परतेचा इशारा दिलाय. आगरवाडाचा सितारा अर्थात कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये दमखम दाखवत होता, परंतु या वादळाला अनिशनं यावेळी रोखलं गेलंय.
सचिन कडू 100 रुपयाचं कॅश प्राइज, 200 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश साठी जो जेल टिपला आयुषचा. सचिन कडून 200 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश या खेळाडूला देखील देण्यात येईल. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती आला विनोद. पहिलाच बॉल थोडासा स्विंग मिस झाला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलनी टर्न घेतला जिथे स्नॉटर पाहायला मिळालं. अर्थात निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला. राईट ओव्हर द विकेट. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी संघाची धावसंख्या पोहोचली 31 धावा धावफलकावरती. लेफ्टी हँडर ही कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. लेफ्टी आणि राईटी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्थात राईट राऊंड विकेट गोलंदाजी साकारली या खेळाडूसाठी. डावकुर आताचा फलंदाज स्ट्रायकिंगला पाहताय कल्पेश. 31 धावा धावफलकावरती. विनोद साठी खुशखबर. आपण जर 3 चेंडूवरती 3 लगातार विकेट घेतला तर नरेश शितकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील देण्यात येईल. विनोदचा हा नेक्स्टचा बॉल एकच धाव देऊन जाईल. 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 3 चेंडू बाकी या षटकातील. चांगली गोलंदाजी हाताळली. आता 3 चेंडू पेस केले तर गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च केल्यात आणि पहिलाच बॉल जिथं स्नॉटर पाहायला मिळाला. एक उभारता देणारा चेंडू पहिलाच बॉल पाहायला मिळाला विनोदच्या. 18 नंबरची जर्सी परिधान करून. अर्थात विराट कोहलीचा फॅन त्याच्या नंबरवरती पाहायला मिळतोय. याही वेळेस आमच्या अर्थात लॉंग ऑन रिजनला देखील एक विराट कोहलीचा फॅन देखील आहे. त्याच्या जर्सीवरती 18 क्रमांक आहे. नाव आहे कल्पेश. प्रशांत देखील 18 नंबरची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये. तो देखील विराट कोहलीचा फॅन असंच काही म्हणता येईल. याही वेळेस फटका फसलाय. खराब स्ट्रोक सिलेक्शन. लो मॅन लाईन मध्ये चेंडू पडलाय. तितकी चांगली बॅकअप आणीची, तितकी चांगली थ्रो पण द स्टम्प्स. जोपर्यंत अवधी मिळाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा 36 आकडा धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. अगदी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल कशा दाटण्याचा पाहायला मिळेल. अर्थात गोलंदाजी मार्कवर विनोद. शेवटचा बॉल हा ट्रॅकर होता. आडव्या बॅटने ऑन साईडला स्टिकर वरती चेंडू आदला. प्रॉपर टायमिंग झाला नाही. तर चांगली बॅकअप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जोपर्यंत अवधी मिळाली तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. या 2 धावीवरती समाधान मानावं लागेल आणि षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलाय. 3 षटकारांच्या अखेरीस 2 गडींच्या मोबदल्यावरती धावफलक पोहोचले. स्कोर कार्ड वरती 38 धावा. येणारे समीकरण सर तुमच्या समोर 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावा 39 धावा. चुकीची दुरुस्ती. 18 चेंडू 39 धावा तुम्हाला बनवायच्या जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहता समजाय माता त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय. अर्थात आयुष 11 ही टीम्स प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकला. आयुष 11 या टीम्सने टॉस जिंकून निर्णय घेतला क्षेत्ररक्षणासाठी आणि फलंदाजासाठी इन्व्हाइट केला. अर्थात समजाय माता टीम्सला. यानंतर होणार मॅच अन्वी 11 आणि रायझिंग स्टार 11 स्टार दोन्ही टीम कॅप्टन दोन्ही टॉस साठी. यानंतर होणार मॅच अन्वी 11
रायझिंग 11 स्टार दोन्ही टीम कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायच्या टॉस घेतली जाईल. येणार समीकरण असेल ते मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तुम्हाला 39 धावा. कशा रीतीने पाठलाग केला जाईल, काय घडला जाईल का बिघडला जाईल या पाहूया. मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं पर्व आणि या सर्व मसलाकरांना याचा आहे गर्व. एकत्र येऊन सर्व करतील साजरी अर्थात MPL 2K24 सीझन 1. अन्वी 11 वर्सेस रायझिंग स्टार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. लवकरच 1 मिनिटाचा तुमचा कॉल असेल. अन्वी 11 आणि रायझिंग स्टार. अन्वी 11 आणि रायझिंग 11 स्टार दोन्ही टीम कॅप्टन त्वरित यायचं टॉस साठी. पहिलं सत्र संपले. प्रशांतच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक सुरुवात केली. डिजिटल डावाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिले आयुष 11 या टीम्सला. आयुष 11चा हा चमचमणारा सितारा अर्थात प्रशांत चव्हाण मॅन फ्रॉम पाबरा. प्रशांतच्या बॅट मधून निशम शोक राहिलाय. झेल टिपलाय झेल संपवला प्रशांतचा खेळ. आता कसा पाहायला मिळेल गुण ताळे के वर्ज मिळेल. एक तेरी तो एक मेरी कभी खुशी तो कभी गम अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिलाच बॉल वरती समाचार घेतला. त्यानंतर वापसी करणारा दुसराच बॉल पाहायला मिळाला. अर्थात गोलंदाजी मार्कवर आलाय कल्पेश. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं हे
गोलंदाजाचं देखील काम असतं आणि अगदी ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी मोठा मासा जाळ्यामध्ये फसवलाय. नाव आहे प्रशांत चव्हाण. एक षटकार तर ठोकला परंतु जास्तीचा कारनामा पेश करता आला नाही मैदानाच्या आतमध्ये. आपले दमखम थोडस कमी दाखवत असताना प्रशांतला परतीचा इशारा दिलाय. कल्पेश षटक क्रमांक पहिलं. आता प्रशांतची जागा घेण्यासाठी आदेश न्यू बॅटर इन झाला स्ट्रायकिंगला मैदानाच्या आतमध्ये. अर्थात 39 धावांचं समीकरण पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवावी लागेल आयुष 11 या टीम्सला. ओव्हर द विकेट हा देखील फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक राहिला. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. झेलधरणीला दान झालाय. जीवनदान दिलंय बॅटर आदेशला. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये उपद्रव देखील पाहायला मिळतात. कारण तिसऱ्या परेराला कोण विसरेल. 4 धावांवरती सोडलेला झेल रोहित शर्माचा. तदनंतर ना भूतो ना भविष्यते असा विश्व विक्रम देखील क्रिकेटमध्ये घडला. 264 धावा, 33 चौकार आणि 9 षटकार रोहित शर्माच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. अगदी उपद्रव देखील पाहायला मिळतात. आणि झेल सोडल्यानंतर पाकिस्तानने सेमीफायनल देखील गमावली होती. अब्दुल रजाकने झेल सोडला होता. झेल सोडला की उपद्रव देखील पाहायला मिळतात. या मॅच मध्ये काय घडलं जाईल, किती उपद्रव पाहायला मिळतील. याही बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा मानस होता. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल ऍड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती 1 गडीच्या मोबदल्यावरती. कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती. कल्पेशचं कौतुकास्पद राहिलं कारण पहिल्याच बॉल वरती षटकार आला होता. त्यानंतर वापसी करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन, प्रत्येक बॉल वरती कमबॅक करतोय. नाव आहे गोलंदाज अर्थात कल्पेश. बॉलिंग ट्रॅक वरती आदेश आणि नागेची जोडी मैदानाच्या आतमध्ये काहीतरी दमखम दाखवत असताना फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खराब थ्रो सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथं एकच धाव, जिथं 2 धावा तिथं 4 धावा धावून काढल्या. अर्थात चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आले. पहिल्या षटकारांच्या अखेरीस 1 गडीच्या मोबदल्यावरती धावसंख्या पाहताय गुण तालिकेवरती 12 धावा धावफलकावरती. यानंतर होणार मॅच अन्वी 11 आणि रायझिंग 11 स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. याही नंतर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये अर्थात मसला प्रीमियर लीग या सीझन 1 मध्ये पाहायला मिळतंय. रिव्ह्यू 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक टेनिस क्रिकेटचे तारे सितारे अर्थात मसला तालुक्याचे तारे सितारे या 3 दिवसामध्ये याच मैदानावरती पाहायला मिळाले. प्रत्येक खेळाडू टीम मीटिंग नको, कुठली पंचांचा निर्णय आहे, पंचांच्या आयोजकाकडून देखील सूचना येते. टीम मीटिंग नको. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं दमखम दाखवत आलाय. प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू आपला झुंज देतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावत असताना प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अर्थात मसला तालुक्यातील हे तारे सितारे या 3 दिवसामध्ये याच मैदानाच्या आतमध्ये आपलं दमखम दाखवत असताना रेकॉर्ड्स बनवले. प्रत्येकानं रेकॉर्ड्स तोडण्यासाठीच बनले जातात आणि रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. या मसला प्रीमियर लीग मध्ये सीझन हा पहिला आहे. पहिलं पर्व आणि सर्व या मसलाकरांना याचा आहे गर्व. मुख्य व्यासपीठावरती पाहता आमचे
ज्यांनी द्वितीय पारितोषिक या स्पर्धेला आम्हाला बहाल करण्यात आले ते सन्माननीय आदरणीय संजयजी प्रभाकर कर्णिक साहेब हे मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न झाले. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम से स्वागतम. ही किमती वेळ या स्पर्धेला दिली त्याबद्दल तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय सुनीलजी लाखन साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम से स्वागतम. किमती वेळ या स्पर्धेला दिली त्याबद्दल या मसला प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतोय हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम से स्वागतम. 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आला. एक गडीच्या मोबदल्यावरती कारण प्रशांतला बॅक टू द डगआउट केला. पॅनलाइज केलं जाईल, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात संजय माता फटका फसला हवेत असेल, चेंडूच्या खाली प्रोटेक्शन झेल सोडलाय अर्थात झेल धरणीला दान झाला. फॉर्च्यून फेवर फॉर ऑलवेज ब्रेवर, भाग्य भी बहादुरों को ही साथ देता है. इथं जीवनदान दिलंय डावकुराचा फलंदाज नाव आहे अर्थात नागेश कुडगाव या गावचा सितारा. प्रति राणा गोलंदाजी मार्कवर मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये याही खेळाडूला खूप कॅश प्राइज लागलं होतं कारण सकलब गावचा हा सितारा यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये वाईटचा कॉल अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. सकलबचा हा सितारा याही खेळाडूला कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं टेनिस क्रिकेट या प्रेक्षकांना. कालच्या दिवसामध्ये खूप बक्षीस याही खेळाडूला लागली गेली. अगदी पंकज चराटे यांच्याकडून भव्य दिव्य कॅश प्राइज देखील त्यांना देखील देण्यात आली होती कालच्या दिवसामध्ये. या बॉल वरती काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये विकेटचे पतन. नाव आहे सकलब गावचा हा सितारा अर्थात प्रति राणा ठरतोय याही बॉल वरती चांगला कारनामा पेश करत असताना. अमोल पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज या आणि 200 रुपये जयेश पाटील कडून. अमोल पाटील जयेश पाटील 200 रुपये. प्रति राणासाठी खुशखबर, आपण जर 2 चेंडू लगातार निर्धाव टाकण्याचा कारनामा पेश केला तर अनिल पाटील यांच्याकडून अमोल पाटील आणि जयेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज. नाव आहे प्रति राणा. प्रति राणाने कालच्या दिवसामध्ये देखील प्रभावित केलं. आजच्या दिवसामध्ये प्रभावित करण्याचं काम अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सुरुवात तर चांगली झाली. प्रति राणा सकलब गावचा हा सितारा यंगस्टर कमी काळामध्ये अगदी चमचमणारे नाव प्रेक्षकांच्या मनावरती कोरलंय. कमी काळामध्ये आपला दमखम दाखवतो. बाहेरून कोणी ओरडू नका, बाहेरून कोणी आवाज देऊ नका. पंचांचा कॉल येतो कॉम्बॉक्स मध्ये. प्रति राणा बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 तलतो. सर्वेश प्रति राणा नावाचा दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. या गोलंदाजीनं प्रभावित करून टाकलं अर्थात सकलब गावाला. सकलब गावाचं प्रेम अर्थात सर्वेश प्रति राणा या खेळाडूवरती सातत्याने राहिलाय. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण गावचा पाठिंबा या खेळाडूकडे राहिलाय. सर्वेश प्रति राणा मैदानाच्या आतमध्ये आला की बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण हे प्रेम सकलब गावाचं प्रति राणावरती. लोबो फुलकाज यावेळी याही बॉल वरती दमखम दाखवतोय. प्रति राणा या बॉल वरती समाचार घेतोय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. बॉल वरती झालं अत्याचार. मिळतील षटकार. 6 धावा. किती बॉल झाले? 4 बॉल
येणारे 2 चेंडू या षटकातील धाव फलक 22 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे अर्थात सर्वेश पती राणा मैदानाच्या आतमध्ये. याही बॉल वरती समाचार घेत असताना नाव आहे अर्थात आदेशच्या बॅट मधून पती राणावरती हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये. पती राणा हा नेक्स्ट बॉल कार्पेटच्या साईडने चेंडू टोलवलाय. तितकी चांगली थ्रो बंद स्टंप. जोपर्यंत अवधी मिळाल तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. अजूनही शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉल वरती कशा दाटण्याची फटकेबाजी कशा दाटण्याची गोलंदाजी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल अर्थात षटक क्रमांक 2 प्रगती सर्वेश सक्लबचा हा सितारा. याही वेळी आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग एलिव्हेशन थोडंसं कमी राहिलाय. अर्थात बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदला. एकच धाव दिली जाईल या चेंडू वरती. षटक क्रमांक 2 देखील प्रगती पथावर संपुष्टात आलाय. 2 षटकारांच्या अखेरीस 1 गडीच्या मोबदल्यावरती अर्थात 2 गडींच्या मोबदल्यावरती धाव फलक पाहताय. 25 धावा 25 लॉस ऑफ द 2 विकेट. सेकंड ओव्हर इन कम्प्लीट. 2 षटकारांचा उर्वरित खेळ देखील संपुष्टात आला. अर्थात समीकरण होतं 18 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावा. आता येणारे समीकरण असेल तुमच्या समोर ते मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तुम्हाला 14 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा एक नियम आहे. काय घडलं जाईल का बिघडलं जाईल समजाई माता की आयुष 11 ही टीम्स या मॅचच्या दरम्यान विजयीचा झेंडा रोवेल ते देखील पाहायला मिळेल. सांग. 25 धावा धाव फलकावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा अजूनही समीकरण आहे. 6 चेंडू 14 धावा अजूनही बनवायच्यात. आदेश आणि मनोजची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल तर आदेश नॉन स्ट्रायकिंगला मनोज. आदेशच्या बॅट मधून सुसज्ज स्ट्रोक. बॅट मधून आला सुंदर सावून. बॉल करतो हवाई सफर. आउट टॉप दी ग्राउंड. बिग हिट सिक्सर आदेशच्या बॅट मधून. कारनामा पेश केला. पहिल्याच बॉल वरती प्रारंभ आणि शुभारंभ अर्थात गोलंदाजी मार्ग वरती आलाय. कोण आहे बॉल? महेंद्रच्या पहिल्याच बॉल वरती. याही आडव्या बॅटने ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. टिपला जेल संपवला आदेशचा खेळ. आता कसा पाहायला मिळेल गुण ताळेकेवर जमेल. विकेटचे पतन. हादरा क्रमांक 3 टीम आयुष 11. न्यू बॅटर इन झालं मैदानाच्या आतमध्ये. अभि अर्थात आदेशची जागा घेण्यासाठी स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. महेंद्र गोलंदाजी मार्ग वरती. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत जिंकण्यासाठी. धावा बनवायच्या तुम्हाला 8 धावा. याही वेळेस देशटीवरती चेंडू आदरला पॅड वरती बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल ऍड केली जाईल. आता सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ऑन स्कोर बोर्ड वरती.
32 धावा धावफलकावरती अजूनही बनवायचे तुम्हाला 3 चेंडू जिंकण्यासाठी. 7 धावा अभि आणि मनोची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल वरती ही मॅच पाहायला मिळेल का प्रेक्षकांना ते देखील पाहायला मिळेल. आडव्या बॅटने ऑन साइडला स्टिकर वरती चेंडू आदरला. मिड ऑनच्या रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. तितकी चांगली फेकी बंद स्टंप जोपर्यंत अवधी मिळाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अर्थात 2.4चा केली तर संपुष्टात आलाय. अर्थात 2 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करते. अर्थात महेंद्र 2 चेंडू शिल्लक. 3 बॉल आउट बाय फर्निचर स्टार्ट करण्यात आलाय. यू मिस आय विल डेफिनेटली. झटका क्रमांक 3 आयुष 11 हादरा क्रमांक 3 यावं लागेल. फलंदाज बॅक टू द ग्राउंड परतेचा इशारा. शेवटच्या क्षणावरती शेवटच्या बॉल वरती मॅच येऊन पोहोचले. नाव आहे महेंद्र गोलंदाजी मार्क वरती. नरेंद्र शितकर यांच्याकडून या बॉल वरती जर षटकार मारला विनोदनी तर 2001 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. नरेंद्र शितकर यांच्याकडून 2001 रुपयाचं भव्य दिव्य कॅश प्राइज दिला जाईल जर या बॉल वरती षटकार आला तर. कारण समीकरण आहे 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावा. कंपल्सरी चेसिंग. शेवटचा बॉल लेट्स प्ले सामना. खराब स्ट्रोक सिलेक्शन. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सोमजाई माता इथं वेल डन बाय वेल डन. सोमजाई माता विजयचा झेंडा लावत असताना खराब स्ट्रोक सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला विनोदच्या. कारण समीकरण होतं 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पोहोचली. हा